करवीर तालुक्यातील योगेश्वरी कॉलनीत आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कौटुंबिक वादातून पतीनं पत्नीचा गळा चिरून खून केल्याची घटना घडली आहे। दीपाली गणेश कदम असं मृत महिलेचं नाव असून संशयित पती गणेश कदम हा स्वतःहून करवीर पोलिसात हजर झालाय। आज सकाळी घडलेल्या या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। कोल्हापुरातील जवाहरनगर इथं राहणाऱ्या गणेश भगवान कदम याचा साधारण 10 वर्षापूर्वी दीपाली हिच्याशी प्रेमविवाह झाला होता। या दाम्पत्याला 7 वर्षांची स्वरा आणि 4 वर्षांचा श्री नावाचा मुलगा आहे। गणेश कदम एका कंपनीकडे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता, तर त्याची पत्नी दीपाली ही लक्ष्मीपुरी परिसरातील एका धान्य दुकानात नोकरी करत होती। हे कदम दाम्पत्य पाचगाव रोडवरील योगेश्वरी कॉलनी इथं मेघा मोळक यांच्या घरी दुसऱ्या मजल्यावर भाड्यानं राहत होतं। गणेश आणि दीपाली यांच्यात दोघात किरकोळ कारणावरून वारंवार वाद होत होता। आठवडाभरापूर्वी पती पत्नींमध्ये वाद झाल्यानं पत्नी दीपाली ही आपल्या 2 लहान मुलांना घेऊन जवळच असणाऱ्या माहेरी निघून गेली होती। दरम्यान आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास दीपाली कदम ही योगेश्वरी कॉलनी इथं भाड्यानं राहत असलेल्या पती गणेशच्या घरी कपडे नेण्यासाठी आली होती। यावेळी पुन्हा गणेश आणि त्याची पत्नी दीपाली या दोघांच्यात वादावादी झाली। यावेळी रागाच्या भरात गणेशनं चाकूनं गळा चिरून पत्नी दीपाली हिचा खून केला। याची माहिती मिळताच जवळच राहत असलेले दीपालीचे वडील नारायण चौगले आणि कुटुंबीय तात्काळ घटनास्थळी आले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मुलीचा मृतदेह पाहून दीपालीच्या आईसह कुटुंबियांनी हंबरडा फोडला। यावेळी घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती। खुनाची माहिती मिळताच करवीर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। करवीर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी CPR इथं पाठवला। दरम्यान पत्नीचा खून करणारा पती गणेश भगवान कदम हा स्वतःहून करवीर पोलिसात हजर झालाय। या प्रकरणी करवीर पोलीस अधिक तपास करतायत।